हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आजचा आपला व्हिडिओ शेतातून स्टार्ट होतोय. सकाळी एकदा येऊन गेली मी आणि मोटर मला चालू झाली नाही. आता गंमत सांगते, तेव्हा मोटर चालू झाली नाही मला आणि आता मी सहज मोटर चालू करून बघितली तर चालू झाली. अरे म्हणलं लाईट घरी नाही आणि इथं कसं काय मोटर चालू झाली. तर आता जी काय असेल ते असेल, मोटर बी चालू झाली होती, पाणी बी ओढलं मोटरनी. तर मला ड्रिचिंगसाठी आणि फवारणीसाठी ड्रम भरून ठेवायचं आहे. तर पहिलं पाणी वर लावते. आता ड्रम तरी भरून घेते. कांद्यावर सोडायचं होतं पाणी, पण आता काय माहीत किती वेळ लाईट असेल आणि किती वेळ नाही, काय त्याचा अंदाज नाही. तर चला आता पहिलं मी ह्याला करते, ड्रम भरून ठेवते ड्रिचिंगसाठी आणि ह्याच्यासाठी काय म्हणतात ते फवारणीसाठी. टी बंद करायला लागेल इथलं आणि पहिलं वर पाणी न्यावं लागेल डाळिंबात. चला, टी तर जोडून झालेली. आता पान कोंबडा उतलाय जाळीत. मोटर चालू करते आता. झाली चालू. पाणी पण ओढलं मोटरने. कमालच आहे, सकाळी चालू झाली नाही ना आता चालू झाली. मी काय न्यायचं होतं मला, अजून काय नाही न्यायचं. पहिलं ड्रम तरी भरून ठेवते. मोटर बंद करायला आल्यावर गवताचं तडूप नेते. तर तिकडं जायचं आहे आपल्याला, त्या डिपीकडं. तिथं डिपी दिसते नाही बघा, ह्या बोटाच्या सरळ समोर. तिथं जायचं आहे आपल्याला हे भरायला, ड्रम भरायला. बाबा मोटर बंद होऊ नये ड्रम भरेपर्यंत, मग लय भारी काम होईल. सगळा दिवस वेस्ट गेला माझा आज. मला किती कामं होती आज, पण मोटर सकाळी चालू झाली नाही. आता सहज बघितलं तर चालू झाली मोटर. अजून काही ड्रीपमध्ये पाणीच नाही आले. धावत पळत आली मी. मला ड्रम भरून ठेवणं लय गरजेचं आहे. एवढा ड्रम भरून ठेवला ना की मग नाही काही टेन्शन. बाबा पाणी कसं येई नाही अजून. मध्ये त्या सबलाईनपर्यंत जाणार आणि मग नळीतनं इकडे येणार. थोडा वेळ लागेल, पण ड्रम भरून मला झाला तर बरं होईल. तर डाळिंब झालेत आपले सगळे खुरपायचे. आता ह्याला ड्रिचिंग आणि हे फवारणी करायची. तर दोन्ही कामं आजच करायची होती, पण लाईटीने घोळ घातला. सकाळी लाईट नव्हती म्हणजे काय झालं असेल, सकाळी मी रानात आली आणि लाईट गेली असेल. मला मोटरच चालू होईना. मी आकडा हलवून बघितला. आमचा आकडा नाही बरं का, कनेक्शन नाही, पण ती वायर डायरेक्ट पोलला नाही जोडलेली, म्हणून मग ती टाकायला लागतं ह्याच्यावरनं आकडा. पोलची वायर होती ती सोडली, खांबाला जोडलेली, कारण बोर्ड खाली मातीत मांडला होता आणि गंजला होता. पाणी आलं तर त्या टायमाला सोडून ठेवली होती. तर आता आकडाच टाकून मोटर चालू करतोय. तर असं समजू नका आकड्यावर मोटर चालवतात. विचार करणारे काय पण विचार करतात. तर हां, मी काय सांगत होती की मी रिटर्न गेली आणि फोन घरात चार्जिंगला लावून आली होती. मला माहीत पण नाही मला म्हणजे कुणाला फोन करून चौधरी साहेबांना कसं सांगू. तर आलं बघा पाणी. सगळ्या अंगाला कुसाळ लागली. खरं तर टीवर लय पटकन ड्रम भरला असता, पण तिथनं लय वाहतूक लांब आहे. नुसती फवारणीचं म्हणल्यावर भरलं पण असतं मी, पण ड्रम अख्खा भरायचा आहे. फवारणीला काही 2च पंप लागत होते, पण इथं मला आज अख्खा ड्रम भरून ठेवायचा आहे. मग तिकडून कधी भरणार, म्हणून मग मी इकडं आली. इकडं आणलाय ड्रम. एवढ्याशा ह्याच्यावर कधी भरायचा ड्रम माझा. भरलं तर बरं होईल. थोडक्यात गेम हुकला. थांबा जरा, हे असं काम जमणारच नाही. पाईप दुमडतोय मध्ये. ड्रम आपल्याला सरळच मांडायला लागेल, ड्रिपच्या बरोबर सरळ.
तर बघा 3 नळ्या ओढून घेतल्या. तेव्हा एवढा ड्रम भरलाय. दिसते का पाणी? थोडा कमी पडला. गेली लाईट पण आता मोटर बंद झाली. आता नळ्या जागेवर सोडते. त्या बेडची एक आणली, ह्या बेडची एक घेतली आणि ह्या बेडची एक घेतली. अशा 3 नळे ओढून घेतल्या पटापट आणि म्हणून ड्रम भरला तो. काय हरकत नाही. काय करते आता ड्रिचिंगचं औषध कालवून ठेवते. पहिलं फवारणी करून घेते पंप आणून. 2 पंपांमध्ये गेल्या वेळेला 2 वेळेला फवारणी केली तर 2 पंपातच भागलं होतं. आता ह्यावेळी बघूया किती पंप लागतील. आणि हे करते, बाकीचं राहिलेलं जे पाणी आहे ना त्याच्यात ड्रिचिंगचं औषध कालवून ठेवते. कारण ती ना विरघळायला खूप उशीर लागतो त्याला. मग ते कालवून ठेवलं ना की उद्या सकाळपर्यंत आपोआप विरघळेल. सकाळी 11 वाजता मोटर चालू केली की लाईट आल्या उद्या येऊन मोटर चालू करीन आणि ड्रम भरून घेईन आणि मग ड्रिचिंग करून घेईन. आता चला गवताचं गटुडं घेऊन जाते. जाता पहिलं नळ्या जागेवर लावते ड्रिपच्या आणि गवताचं गटुडं घेते जाता. मोटर बंद करायला लागेल जाऊन. म्हणजे लाईट गेली तर मोटर बंदच आहे, पण मेगा बसवलाय ना, मग बंद करायला लागेल मेगा जाऊन. तर चला. तर आली मोटर बंद करून. त्या तिकडं ड्रम भरून ठेवलाय लांब तिकडं त्या कोपऱ्यात. तिथं दिसतोय का नाही काय माहिती बाई ह्याच्यात एवढं लांबचं. तर ड्रम भरलेला नाही. चार्जिंग कमी झाली फोनची. ड्रम काय भरलेला नाही, पण ही करते औषध फवारून घेते. आता काय करते, हे गवत घरी टाकून येते जाऊन आणि नंतर मग औषध आणते येताना. फवारणीचं औषध घेऊन येते आणि मग फवारणी करून उद्या ड्रिचिंग करायला मोकळी झाली मग मी. दम लागला. काय माहिती का, पोटापर्यंत उचला येते, खांद्याच्या वर जाय नाही, छातीच्या वर. मरुदी बाबा, त्याला इथंच ठेवते आता. लय वेळ गेला माझा त्यातच. दमली मी. उभं राहून उचलायचा प्रयत्न केला, बसून पण उचलायचा प्रयत्न केला, पण ती काय उचलं ना मला. आजूबाजू तिकडे लांब एक जण गाया आहेत बांधलेल्या एकाच्या, पण त्यांचं गायाचं कोणी मालक आहे का नाही सोबत काय माहिती. मी हाका मारल्या पण कोणी ओच म्हणत नाही. इतका दम लागला मला, बेकार दम लागला. हे असंच असतंय, रानात वजन उचलू लागायला मला कोण नसतं. तर जाऊ दे आता, लय उशीर झाला, कुठं दिवस गेलाय. तरी पण फवारणी करून घेते, उद्याचं काम हलकं होईल माझं. जाते पटकन घरी. गाडी आणली असती तर बरं झालं असतं, गाडीवर गेली असती. मी आली गवताचं गटुडं न्यायचंय म्हणून चालत. चार्जिंग लावायचं हा, अडकले तिकडं. पाईप नरम माहिती काय नाही होत त्याला.
तर मग अशी रानात ना आली आणि लाईट बी नव्हती, पंपाला चार्जिंग बी नव्हती, मग काही गेलीच नाही फवारायला. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. असा होता आमचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.